राज्यभरात गणपती बाप्पाचं आगमन झालेले अभिनेता सुबोध भावे यांच्या घरी देखील गणेशाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। सुबोध भावेंनी सहपरिवार बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आणि आरती केलेली आहे। भावे कुटुंबियांनी यंदा कार्तिक आणि गणपतीवर आधारित घरगुती देखावा साकारलाय। संवाद साधलाय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। अभिनेते सुबोध भावे यांच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि संपूर्ण भावे कुटुंबीय आपण पाहतोय। काही वेळापूर्वीच बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना सुद्धा झालेली आहे। दरवर्षी भावे कुटुंबियांकडून एक वेगळा सामाजिक संदेश देणारे छोटेसे देखावे आहेत ते साकारले जात असतात आणि यंदाही आपण पाहतोय हा देखावा त्यांच्या बच्चे कंपनीकडून तयार करण्यात आलेला आहे आणि बाप्पाची सुद्धा सुंदर अशी शाडू मातीची मूर्ती आहे ती बसवण्यात आलेली आहे। स्वतः सुबोध भावे आपल्यासोबत आहेत। सर, काय यंदा हे साकारलेलं आहे आपल्या कुटुंबियांकडनं आणि यंदाचा गणेशोत्सव कसा आहे तुमच्यासाठी? ही गणपतीची गोष्ट माहिती आहे आपल्याला की त्यांचे बंधू आणि गणपती तर आईवडील सांगतात की जगाला प्रदक्षिणा घालून या आणि कार्तिक जातात, पण गणपती मात्र आईवडिलांभोवतीच 3 प्रदक्षिणा घालतात आणि त्याच्यातनं ते सांगतात की माझ्यासाठी माझे आईवडील संपूर्ण जग आहे, माझं विश्व आहे। तर अशी ही गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की कुठल्याही माणसासाठी त्याचे आईवडीलच त्याच्यासाठी सर्वस्व असतात। ते त्याला घडवतात, संस्कार देतात आणि ते संस्कार कुठेतरी बाप्पाच्या या गोष्टीमधनं आपल्या सगळ्यांवरती व्हावेत की जगाला प्रदक्षिणा घालण्यापेक्षा आईवडिलांना आपण सन्मान दिला, त्यांचा मान ठेवला, त्यांचा आदर केला, त्यांच्यावर प्रेम केलं, त्यांची काळजी घेतली, तरी मला असं वाटतं की आपण खूप काही काम केलं असेल। दरवर्षी आपण प्रार्थना करतो की पाऊस होऊ दे आणि शेतकऱ्यांचं कल्याण होऊ दे। यावर्षी पाऊस चांगला झाला आहे, त्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसानही झालेलं आहे, त्यामुळे त्याच्यातनं बाहेर पडण्याची शक्ती त्यांना दे हीच प्रार्थना करेन। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।